नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत मराठी म्हणी, त्याही प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा म्हणी आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पहिली म्हण आहे लंकेत सोन्याच्या विटा। या म्हणीचा अर्थ आहे पहा, दुसरीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचा आपणास उपयोग नसतो। पुढील म्हण पाहूयात, आधी शिदोरी मग जेजुरी। या म्हणीचा अर्थ असा, आधी भोजन मग भजन। पुढील म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे। या म्हणीचा अर्थ असा, दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे। पुढील म्हण आहे पहा, हाजीर तो वजीर। या म्हणीचा अर्थ असा, वेळेवर हजर असणाऱ्याला लाभ होतो। पुढील म्हण आहे संशयाचे भूत तेथे काय करी धूप। या म्हणीचा अर्थ असा, एकदा मनात संशय जडला की काही केल्या तो जात नाही। पुढील म्हण आहे पहा, 100 आचारी नि स्वयंपाकाची नासाडी। या म्हणीचा अर्थ असा, एखाद्या कामात जर खूप लोक लागले तर ते होण्यापेक्षा नासतेच। पुढील म्हण आहे वकूफ थोडा दिमाग बडा। या म्हणीचा अर्थ असा, कुवत अशी तशीच पण ऐट मोठी। पुढील म्हण आहे पहा, रंग जाणे रंगारी। या म्हणीचा अर्थ असा, ज्याची विद्या त्यालाच माहीत। पुढील म्हण आहे यथा गुरु तथा शिष्य। या म्हणीचा अर्थ असा, सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्याचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात। पुढील म्हण आहे पहा, मन सहे ते दान तन सहे ते स्नान। या म्हणीचा अर्थ असा, मनाला व शरीराला सोसेल तेवढेच काम करावे तेच उत्तम। पुढील म्हण आहे पहा, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी। या म्हणीचा अर्थ असा, एखाद्याला आश्रय दिला की त्याचा गैरवापर करण्यास। पुढील म्हण आहे बहिऱ्यापुढे भाषण व आंधळ्यापुढे दर्पण। या म्हणीचा अर्थ असा, व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे। पुढील म्हण फट म्हणता ब्रह्महत्या। या म्हणीचा अर्थ असा, क्षुद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे। पुढील म्हण आहे पहा, पडलेले शेण माती घेऊन उठते। या म्हणीचा अर्थ काय होतो तर, नीच माणसांच्या संगतीने सज्जन माणूस काही काळ जरी राहिला तरी त्याच्यावर शिंतोडे उडतातच। पुढील म्हण 9 कारभारी 18 चौधरी। या म्हणीचा अर्थ असा, अनेक मालक जिथे असतात तेथे अनागोंदी कारभार असतो। पुढील म्हण आहे धर्माने दिले कर्माने नेले। या म्हणीचा अर्थ असा, नशिबाने मिळालेली एखादी गोष्ट स्वतःच्या वाईट कर्मामुळे जाणे। पुढील म्हण 10 मरावे पण 10चा पोशिंदा मरू नये। या म्हणीचा अर्थ असा, 10 सामान्य माणसे मेली तरी इतके वाईट वाटत नाही, पण ज्याच्यावर शेकडो लोक अवलंबून आहेत तो जर मरण पावला तर अतिशय वाईट वाटते। पुढील म्हण आहे पहा, थोराचे दुखणे आणि मनभर कुंथणे। या म्हणीचा अर्थ असा, मोठ्यांच्या आजाराची चर्चा सर्वत्र होत असते। पुढील म्हण जगी सर्व सुखी असा कोण आहे। या म्हणीचा अर्थ असा, ज्याला सर्व सुख प्राप्त झाली आहेत अशा या जगात कोणीही नाही। पुढील म्हण झाडाला कानवले आणि आडात गुळवणी। या म्हणीचा अर्थ असा, ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे। पुढील म्हण आहे चमत्कारा वाचून नमस्कार नाही आणि पराक्रमा वाचून पोवाडा नाही। या म्हणीचा अर्थ असा, काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत। पुढील म्हण घर बांधून पहावे आणि लग्न करून पहावे। या म्हणीचा अर्थ असा होतो, घर बांधणे लग्न करणे यासाठी किती खर्च येतो, किती संकटे येतात हे घर बांधल्याने व लग्न केल्यानेच कळते। पुढील म्हण गरजवंतांना अक्कल नसते। या म्हणीचा अर्थ असा, गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे बोलणे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते।
पुढील म्हण आहे पहा, खर्चणाऱ्याचे खर्चते पण कोठावळ्याचे पोट दुखते. या म्हणीचा अर्थ असा, देणारा उदार मनाने देतो पण इतरांना ते पाहवत नाही. पुढील म्हण, कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. या म्हणीचा अर्थ असा, ज्याचा स्वभाव जन्मतः वाईट असतो त्याला कितीही सुधारायचा प्रयत्न केला तरी बदलत नाही. पुढील म्हण, अकलातली गाय अन काटे खाय. अकालतली गाय अन काटे खाय. या म्हणीचा अर्थ असा, दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असते. तर कशा वाटल्या ह्या म्हणी? आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणखीन पाहायला भेटतील. धन्यवाद.